मी तन्वी, वय 28 वर्ष. पुण्यात एका छोट्याशा प्लॉटमध्ये मी एकटीच राहत होते. रोज सकाळी ऑफिसला जाणे, संध्याकाळी थकून घरी येणे, स्वतःसाठी जेवण बनवणे, थोडा वेळ टीव्ही बघणे आणि झोपणे, असाच माझा ठराविक दिनक्रम होता. गेल्या 2 वर्षापासून कधी कधी वाटायचं की आयुष्य खूप एकसुरी आणि रेंगाळत झालंय. मैत्रिणीच्या गप्पा ऐकायच्या, त्यांच्या लग्नाच्या किंवा त्यांच्या बॉयफ्रेंडच्या कहाण्या ऐकून मनातल्या हसायच्या आणि माझ्या आयुष्यातील कधीच असं काही होणार नाही असं स्वतःच्या मनावर बजावायच्या. हेच चालू होतं. आमच्या इमारतीत 3ऱ्या मजल्यावर मी राहायचे. माझ्या शेजारी फ्लॅट नंबर 302 मध्ये कबीर राहायचा. तो सुमारे 30-31 वर्षाचा असावा. उंच, पातळ बांधा, नेहमी साधे कपडे, साधा टी शर्ट आणि ट्रॅक्स किंवा शर्ट, डोळ्यावर चष्मा आणि व्यवस्थित विंचरलेले केस. सकाळी 8च्या सुमारास दूध आणि वर्तमानपत्र घेऊन येताना तो मला दिसायचा. नमस्कार दीदी, एवढंच शांतपणे म्हणायचा. संध्याकाळी ऑफिसवरून परत आल्यावर कधीतरी लिफ्टमध्ये गाठ पडली तर काय चाललंय दीदी एवढंच विचारायचा. आवाज एकदम शांत, चेहऱ्यावर मंद हसू. कधी मोठ्याने बोलताना, घरात मोठ्या आवाजात संगीत लावताना किंवा रात्री उशिरा पार्टी करताना तो कधीच दिसला नाही. सुरुवातीला मला वाटलं की हा मुलगा खरंच खूप भोळा आहे आणि अत्यंत साधा आहे. एकदा ऑफिसमध्ये मी माझ्या मैत्रिणीला त्याच्याबद्दल सांगितलं, तेव्हा त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे तन्वी, असे शांत पाण्याचे तलाव खूप खोल असतात. मी त्याच्या बोलण्याकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण मला त्याच्याबद्दल फक्त एवढंच माहीत होतं की तो एका IT कंपनीत काम करतो आणि इथे एकटाच राहतो. पहिल्या महिन्यात आमचं फारसं बोलणं झालं नाही. फक्त अनौपचारिक नमस्कार, हसू, बरं आहे ना, एवढंच. पण हळूहळू छोट्या छोट्या प्रसंगामुळे आम्ही एकमेकांना ओळखू लागलो. एकदा माझी ऑनलाईन किराणा सामानाची ऑर्डर वेळेवर आली नव्हती आणि मला ऑफिसला जाण्याची घाई झाली होती. कबीर नेमका त्याच वेळी लिफ्टमधून बाहेर आला. मी वैतागून स्वतःची पुटपुटले, अरे देवा, आज सामानही वेळेवर आलं नाही. त्याने ते ऐकलं आणि शांतपणे विचारलं, दीदी काय हवंय? मी आणून देतो. मी नको म्हटलं तरी ऐकल्याशिवाय खाली गेला आणि दुकानातून माझं सामान घेऊन आला. त्यावेळी मी त्याला थँक्स म्हटलं, पण मनात विचार आला की किती मदत करणारा स्वभाव आहे याचा. दुसऱ्या दिवशी कृतज्ञता म्हणून मी त्याला चहा दिला. आम्ही दोघे बाल्कनीत उभे राहून थोडं बोललो. गप्पा मारताना त्याने सांगितले की त्याला पुस्तक वाचायला आवडतात, विशेषतः रहस्यमय कादंबऱ्या. मी हसून म्हणाले, मला तर फक्त रोमॅन्टिक लव्ह स्टोरीज आवडतात. तो हळूच हसला आणि म्हणाला, रोमॅन्टिक स्टोरीजही चांगल्या असतात दीदी. त्या दिवशी पहिल्यांदाच मी त्याच्याशी 10 मिनिटं सलग बोलले. त्याचा आवाज इतका शांत आणि मृदू होता की ऐकताच मनाला एक वेगळी शांतता मिळायची. पावसाळा सुरू झाला आणि आमच्या इमारतीत वीज जाणे एक नेहमीची समस्या झाली. अशीच एक संध्याकाळ, मी ऑफिसवरून थकून आले होते. आंघोळ करून आरामात बसले होते आणि अचानक संपूर्ण इमारतीची लाईट गेली. माझ्या फोनची बॅटरीही खूप कमी झाली होती. अचानक झालेल्या काळोखामुळे मी घाबरले. खरं तर मला अंधारात एकटीला बसायची खूप भीती वाटते. काही वेळाने लाईट येण्याची वाट बघितली, पण वीज आली नाही. शेवटी धीर करून मी शेजारच्या दारावर म्हणजे कबीरच्या फ्लॅटवर टकटक केलं. कबीरने दार उघडलं. त्याच्या हातात टॉर्च होती. दीदी काय झालं? त्याने काळजीने विचारलं. लाईट गेली आहे. मुख्य स्विच ऑफ झाला असावा बहुधा. मला यातलं काही समजत नाही. मी थोड्या घाबरल्या आवाजात म्हणाले, चला मी बघतो. तो लगेच तयार झाला. चप्पल काढून माझ्या घरात आला. मी त्याच्या मागेमागे चालत होते. त्याचा टी शर्ट पावसामुळे बाहेरून येताना थोडा ओला झाला होता. तो स्विच बोर्डकडे उभा राहिला. टॉर्च तोंडात धरून तो काम करू लागला. मी बाजूला उभारून त्याला पाहत होते. त्याचा मजबूत हात दिसत होते आणि बोटं वायराचं काम व्यवस्थित करत होती. मी मनात विचार केला, दिसायला भोळा वाटतो पण काम मात्र अगदी सराईतपणे करतोय. दीदी, हे वायर्स खूप जुनं झालं आहे. 1-2 दिवसात पूर्ण बदलावे लागतील. काम करता करता तो म्हणाला, ठीक आहे, उद्या बघू. मी उत्तर दिलं. काम संपल्यावर तो हातात धुवायला गेला. मी तोपर्यंत दोघांसाठी गरमागरम कॉफी बनवली. आम्ही दोघे सोफ्यावर बसलो. बाहेर पाऊस खूप जोरात पडत होता. खोलीत फक्त टॉर्चची आणि मोबाईलची हलकी लाईट होती, ज्यामुळे तिथलं वातावरण थोडं वेगळं जिवंत झालं होतं. दीदी, तुम्हाला एकटीला भीती वाटते का? त्याने हळूच विचारलं. हो, विशेषतः अंधारात. लहानपणी आई बाबा सोबत होतेच, पण आता इथे एकटीच. सांगताना माझा आवाज थोडा भावूक झाला. तो शांतपणे माझं बोलणं ऐकत होता. मग म्हणाला,
मला तर एकट्याला राहायला आवडतं, पण कधी कधी वाटतं की आयुष्यात एखादी सोबत असावी. त्याचे शब्द इतके साधे होते, पण त्यात वेगळाच गोडवा होता. आम्ही बराच वेळ बोलत राहिलो. त्याची नोकरी, माझी नोकरी, आवडणारी गाणी, खाणं. मी फारसं बोलत नाही दीदी, पण तुमच्याशी बोलायला खूप छान वाटतंय, तो म्हणाला. मी हसले आणि म्हणाले, मलाही असंच वाटतंय. कॉफी संपली तर लाईट आली नव्हती. तो उठला आणि म्हणाला, मी जाऊ की इथेच थांबू थोडा वेळ? मी विचार केला आणि म्हणाले, नको, तू जा आता, बरं वाटतंय. तो दारापर्यंत गेला आणि वळून म्हणाला, दीदी काही लागलं तर लगेच सांगा, मी शेजारीच आहे. दार बंद झाल्यावर मी सोफ्यावर तशीच बसून राहिले. मनात त्याचा चेहरा, त्याची शांत नजर, त्याचे शब्द, सगळं काही फिरत होतं. किती साधा आणि मदत करणारा मुलगा आहे हा. पण मनाच्या एका कोपऱ्यात एक हलकीशी वेगळी भावना जागी झाली होती. त्याच्या जवळीकीची, त्याच्या हुशारीची. पण एक सुप्त आठवण रेंगाळत राहिली. ती रात्री झोपतानाही डोळ्यासमोर कबीरचा चेहरा होता. सकाळी उठल्यावर मी स्वतः समजावलं, तन्वी, तू जास्त विचार करू नकोस. तो फक्त तुझा शेजारी आहे, एक भोळा मुलगा आहे. पण मन मात्र हळूहळू त्याच्याकडे ओढू लागलं होतं. त्याच्या शांततेतून आणि मदतीतून एक सुप्त आकर्षण निर्माण होत होतं. दुसऱ्या आठवड्यात आमच्यात बोलणं हळूहळू वाढलं. सकाळी लिफ्टमध्ये भेटल्यावर आता फक्त अनौपचारिक नमस्कार नसायचा, तर एकमेकांची विचारपूस व्हायची. मी ऑफिसवरून थकून आले की म्हणायचे. तो लगेच 2 कप चहा घेऊन यायचा. आम्ही बाल्कनीत उभे राहून मनसोक्त गप्पा मारतो. एक दिवस मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. वरण भात आणि कोथिंबीरची वडी. तेवढ्यात दारावर टकटक झाली. दारात कबीर उभा होता. दीदी, काय बनवताय? वास तर खूप भारी येतोय. त्याचा चेहरा खरोखरच निरागस होता. ये ना आत, तुलाही शिकवते, मी हसत म्हणाले. खरंच? मी तर स्वयंपाक कधीच करत नाही. तो थोडा लाजून हसला. तो आत आला. स्वयंपाकघरात आम्ही दोघे अगदी जवळ उभे राहिलो. मी त्याला वरण कसं फोडणीला घालायचं ते दाखवत होते. त्याने चमच्यात हातात घेतला, पण तो घेताना हात माझ्या हाताला स्पर्श करून गेला. एक क्षण आम्ही दोघेही जागेवरच थांबलो. त्याची बोटं माझ्या बोटावरून फिरली. गरम, मजबूत आणि तरीही कमालीची मऊ. मी लगेच हात मागे घेतला, पण मनात विचित्र गुदगुली झाली. दीदी, असं करायचं ना? त्याने विचारलं. जणू काहीच झालं नाही. मी होकार दिला आणि शिकवत राहिले. पण आता आम्हा दोघांचेही लक्ष स्वयंपाकावर पूर्णपणे नव्हतं. त्याच्या शरीराचा हलका सुगंध, त्याचा हात, त्याची ती शांत नजर, सगळं काही मला तीव्रतेने जाणवत होतं. तो माझ्या शेजारी उभा राहून अगदी लक्ष देऊन शिकत होता. कधी कधी त्याचा हात माझ्या हाताला स्पर्श करत होता. मी मनात स्वतःला समजावत होते, तन्वी, तो भोळा आहे, तू जास्त विचार करू नकोस. जेवण तयार झाल्यावर आम्ही दोघे टेबलवर बसलो. त्याने एक चमचा वरण चाखलं. वा दीदी, खूपच छान झालंय. त्याने डोळे खरोखरच आनंदाने चमकले. मी त्याच्याकडे पाहत राहिले. इतका साधा आनंद. किती वर्षांनी कोणीतरी माझ्या हातानं जेवण एवढ्या प्रेमानं आणि कौतुकानं खात होतं. त्यानंतर आम्ही रोज छोट्या मोठ्या गोष्टी एकमेकांना भेटू लागलो. तो कधी वाचायला पुस्तक आणून द्यायचा, तर कधी मी त्याला माझी आवडती गाणी ऐकवायचे. एका संध्याकाळी मी बाल्कनीत बसले होते. पाऊस सुरू झाला होता आणि हवा थंड होती. मी थंडीमुळे हाताने स्वतःलाच लपेटून घेतलं होतं. दीदी, थंडी वाजते का? त्याने विचारलं. तो उठला आणि आतून स्वतःचं जॅकेट घेऊन आला. त्याने माझ्या खांद्यावर टाकलं. त्या जॅकेटमध्ये ऊब होती. त्याचा हलका सुगंध होता. मी त्याच्याकडे बघितले. तोच माझ्या शेजारी बसला. यावेळी आमच्यातलं अंतर खूप कमी झालं होतं. तन्वी, पहिल्यांदाच त्याने माझं नाव घेतलं होतं. माझं हृदय जोरजोरात धडकू लागलं होतं. काय कबीर? मी विचारलं. तुम्ही खूप एकट्या वाटता. मीही नेहमी एकटाच असतो, पण तुमच्या सोबत असताना खूप बरं वाटतं. तो अगदी हळू आवाजात म्हणाला. मी काही बोलू शकले नाही, फक्त त्याच्या डोळ्यात बघत राहिले. त्याची नजर आता पूर्णपणे बदलली होती. ती नजर फक्त एका दीदीसाठीच नव्हती, तर त्यात खोल ओढ आणि प्रेम होतं. मी मनात विचार करत होते, हा मुलगा खरंच भोळा आहे की मीच काहीतरी सगळं वेगळं समजते. तीच रात्र होती. संध्याकाळी 7 वाजता अचानक लाईट गेली आणि बाहेर जोरदार पाऊस सुरू झाला. मी नेहमीप्रमाणे घाबरले आणि फोन घेऊन त्याच्या दारापाशी गेले. तो दार उघडूनच उभा होता, जणू माझीच वाट पाहत होता. ये तन्वी, आत, इथे बस. त्याच्या घरात एक छोटीशी इमर्जन्सी लाईट जळत होती. आम्ही सोफ्यावर बसलो. पाऊस खिडकीवर आदळत होता.
खोलीत फक्त आम्हा दोघांच्या श्वासांचा आणि बाहेरच्या पावसाचा आवाज होता. घाबरलीस का, त्याने हळूच विचारलं आणि माझा हात स्वतःच्या हातात घेतला. मी होकार दिला. त्याची बोटं माझ्या बोटामध्ये गुंतली. त्याचा हात खूप उबदार होता. तो हळूहळू माझ्या जवळ सरकला. त्याने ते जॅकेट पुन्हा माझ्या खांद्यावर टाकलं आणि यावेळी त्याचा हात माझ्या खांद्यावर स्थिरावला. मी थरथरत होते. थंडीमुळे, मी त्याच्या स्पर्शामुळे मला समजत नव्हतं. तन्वी, मी तुला कधीच दुखावणार नाही, तो माझ्या कानात कुजबुजला. मी त्याच्याकडे वळले. त्याचा चेहरा अगदी जवळ होता. त्याने चष्मा काढलेला होता आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती. मी हळूच डोळे मिटले आणि त्याचे ओठ माझ्या ओठावर आले. आमचं पहिलं चुंबन हळुवार, गोड, थरथरणारं. त्याचा हात माझ्या पाठीवर फिरत होते. मी त्याच्या गळ्यात हात टाकले. ते चुंबन हळूहळू अधिक गहिरं होत गेलं. त्याची ओढ मला जाणवत होती, पण तो अजिबात घाई करत नव्हता. तो प्रत्येक क्षण अनुभवत होता. कबीर, मी एक सुस्कारा सोडला. त्याने मला मिठीत उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये नेलं. मंद प्रकाशामध्ये त्याचा चेहरा खूप देखणा दिसत होता. त्याने हळूवार मला बेडवर बसवलं. त्याच्या प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं, एक प्रकारची ताकद होती. तुला खरंच हवंय ना, त्याने माझ्या कानात हळूच विचारलं. मी होकार दिला आणि त्याने मला घट्ट मिठीत घेतलं. त्या रात्री आम्ही पहिल्यांदाच एकमेकांना पूर्णपणे अनुभवलो. तो अतिशय संयमाने, प्रेमाने आणि संपूर्ण ताकदीने मला आपली करत होता. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक चुंबन, प्रत्येक हालचाल यात एक अनामिक गोडवा होता. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून थोडा आनंदाने आणि भावुकतेने रडलेही. तो माझे केस कुरवाळत म्हणाला, तन्वी, तू फक्त माझी आहेस आता. मी त्याच्या डोळ्यात बघितले. भोळा वाटणारा तो शेजारी आता पूर्णपणे वेगळा दिसत होता. त्याच्यात एक गहनता होती, एक असं आकर्षण होतं की ज्याची मला कधी कल्पनाही केली नव्हती. त्या रात्री लाईट आल्यानंतरही आम्ही एकमेकांच्या मिठीत तसेच पडून होतो. मी मनात विचार करत होते, मी हे काय केलंय, पण हे किती सुंदर वाटते. तो शांतपणे झोपला होता आणि मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. हा भोळा दिसणारा मुलगा किती खोल विचाराचा आहे हे मला आता समजत होतं. त्या रात्रीनंतर सगळंच बदललं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठले तेव्हा मनात मात्र अजूनही त्या रात्रीची आठवण रेंगाळत होती. आरशात स्वतःला बघितलं. गालावर हलकीशी लाली आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती. तन्वी, तू काय केलंस, मी स्वतःला विचारलं. पण त्याच वेळी मनात कबीरचा चेहरा आला आणि ओठावर एक गोडसा हसू उमटलं. कबीर मात्र जसा होता तसाच राहिला. सकाळी जेव्हा लिफ्टमध्ये भेटला तेव्हा शांतपणे म्हणाला, गुड मॉर्निंग दीदी. पण त्याच्या डोळ्यात एक गुप्त खेडकर हसू होतं. मी लाजून मान खाली घातली. ऑफिसमध्येही माझं मन लागेना. सतत त्याचा स्पर्श, त्याची मिठी आठवत होती. रात्री घरी आल्यावर मी फोन बघितला. त्याचा मेसेज आला होता, आज रात्री भेटू का, जेवण बनवलं आहे. मी थोडा वेळ विचार केला आणि उत्तर दिलं, हो. 7 वाजता तो आला. त्याच्या हातात 2 प्लेट्स आणि एक छोटी डिश होती. मी स्वतः बनवलंय तन्वी, तो हसत म्हणाला. आम्ही टेबलवर बसलो. जेवताना आम्ही फारसं बोललो नाही, फक्त एकमेकाकडे पाहत होतो. जेवण झाल्यावर तो उठला आणि त्याने मागून मला घट्ट मिठी मारली. काल रात्री तू खूप सुंदर दिसत होतीस, त्याने कानात कुजबुजलं. कबीर, हे सगळं खरं आहे ना, मी थोड्या भावनिक स्वरात विचारलं. खूप खरं आहे. मी तुला पहिल्या दिवसापासून बघत होतो, फक्त सांगायची हिंमत नव्हती, तो म्हणाला आणि मला स्वतःकडे फिरवून माझ्या ओठावर चुंबन घेतले. यावेळी आमच्या मनात कोणताही संकोच नव्हता. त्याने उचलून बेडरूममध्ये नेला आणि लाईट मंद केली. माझे कपडे हळुवारपणे काढताना तोच हात थरथरत होते, पण डोळ्यात एक अनावर भूक. मी त्याचा शर्ट काढला. त्याचं शरीर बघून मी आश्चर्य वाटलं. दिसायला पातळ वाटत असला तरी छाती आणि हात कमालीचे मजबूत आहेत. तो मला भोळा समजत होतीस ना, त्याने हसत विचारलं. हो, पण आता समजलंय की तू किती वेगळा आणि उत्कट आहेस. मी त्याच्या गळ्यात हात टाकला आणि म्हणाले. त्याने मला बेडवर अलगद ढकलला आणि माझ्यावर आला. यावेळी त्याची चुंबन जास्त तीव्र होतं. गळ्यावर, कानावर, छातीवर, प्रत्येक ठिकाणी त्याने मला आपली करत होता. मी त्याच्या केसात बोटे रोवली आणि सुस्कारे सोडत राहिली. कबीर हळू पण थांबला नाही. त्याची हालचाल नियंत्रित होती, तरी त्यात प्रचंड ओढ होती. आम्ही दोघे एकमेकात पूर्णपणे हरवून गेलो होतो. यावेळी शारीरिक सुखाबरोबरच भावनिक जवळीकही जास्त जाणवत होती. तो प्रत्येक क्षणी तन्वी माझी आहेस असं म्हणत होता आणि मी घट्ट धरून ठेवले होते.
शरीराने आणि मनाने त्याचे पूर्णपणे विलीन झाले होते. शेवटी आम्ही थकून एकमेकाच्या मिठीत पडलो. रात्री उशिरा तो माझ्या केसात हात फिरवत म्हणाला, तुला रडायला लावलं का मी? मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाले आनंदाने, कबीर तू मला खूप स्पेशल फील करून देतोस. त्यानंतर आमची भेट नेहमीच झाली. दिवसा आम्ही शेजारी होतो, दीदी आणि कबीर. पण रात्री जेव्हा संधी मिळेल तेव्हा आम्ही एकमेकासोबत असायचो. आमच्या तिसऱ्या भेटीसाठी आम्ही शनिवारी रात्र ठरवून प्लॅन केला होता. मी त्या रात्रीसाठी खास तयारी केली होती. एक नवीन हलका नाईट सूट घातला, केस मोकळे सोडले, त्याला आवडणारा परफ्यूम लावला, खोलीत मंद दिवे लावले आणि फुलांचा हलका सुगंध दरवळत होता. तो आत आला. दार बंद करताच तो जागीच थांबला आणि वरून खाली मला पाहत राहिला. तन्वी तू आज, त्याने शब्द अडकळले. मी त्याच्याजवळ गेले आणि त्याच्या गळ्यात हात टाकले. आज मी पूर्ण तुझी आहे, कोणताही अडथळा नाही. त्याने मला घट्ट मिठी मारली आणि चुंबनाने भिजवून टाकलं. यावेळी आम्ही खूप वेळ घेतला. आम्ही प्रेमाच्या गप्पा मारल्या, हसलो, काही गंभीर गोष्टीवरही बोललो. त्याने मला सांगितलं की जेव्हा मला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासून मी त्याला आवडत होते, पण मी एकटी राहते त्यामुळे जवळ यायला तो घाबरत होता की मला काही वाईट वाटेल. मीही त्याला सांगितलं की त्याची ती शांतता आणि मदत करण्याची वृत्ती मला किती आकर्षित करून गेली. बोलता बोलता आमचे स्पर्श वाढले. तो मला सोफ्यावरून उचलून बेडवर घेऊन गेला. यावेळी सगळं काही खूप हळुवार, प्रेमळ आणि खोल होतं. त्याचं हात माझ्या शरीरावर जणू प्रेमाचे चित्र रेखाटत होते. प्रत्येक स्पर्शात प्रेम होतं, ताकद होती आणि जबाबदारीची जाणीव होती. मी त्याला पूर्ण समर्पित झाले. आम्ही पुन्हा पुन्हा एकमेकाला अनुभवत होतो. शारीरिक तृप्ती इतकी खोल होती की मी वारंवार त्याचं नाव घेत होते. कबीर मी तुझी आहे, फक्त तुझी. तो माझ्या कानात कुजबुजला आणि मीही तुझा, कायमचा. तिसऱ्या भेटीनंतर आमच्यातील बंधन अति घट्ट झाला. आता फक्त शरीर नव्हतं तर मनही एकमेकांशी जोडलं गेलं होतं. मी त्याला रात्री फोन करायचे. तो ऑफिसवरून येताच छोटी छोटी गिफ्ट्स आणायचा. कधी एखादी चॉकलेट, तर कधी फूल, तर कधी फक्त छोटी चिठ्ठी ज्यावर लिहिलं असायचं, तुझ्या हसण्यासाठी जगू लागलोय. पण एक छोटीशी भीती असायची, हे सगळं किती दिवस चालेल, समाजातील लोक काय म्हणतील. पण कबीर जेव्हा मला मिठीत घ्यायचा तेव्हा सगळी भीती विसरून जायचं. तो मला नेहमी म्हणायचा, आता जे समोर आहे ते सुंदर जगूया, बाकी पुढचं पुढे बघू. तिसऱ्या रात्रीनंतर मी खिडकीजवळ उभी राहून विचार करत होते, हा भोळा दिसणारा शेजारी खरंच माझ्या आयुष्यात आला आणि त्याने माझं संपूर्ण जग बदलून टाकलं. मी आता त्याच्याशिवाय विचारही करू शकत नव्हते. तो स्पर्श, त्याचे शब्द, त्याची ऊब, सगळं माझं झालं होतं. आणि आता चौथ्या भेटीची तयारी मनात सुरू झाली होती. जी रात्र सर्वात खास आणि अस्मरणीय ठरणार होती. त्याआधीच 3 रात्रींना माझं सगळं जग बदलून टाकलं होतं. मी आता कबीरशिवाय एक क्षणही राहू शकत नव्हते. ऑफिसमध्ये बसले तरी त्याचे स्पर्श आठवायचे, रात्री एकटी पडले तरी त्याची ऊब जाणवायची. तो अजूनही बाहेरून तसाच शांत भोळा दिसायचा. सकाळी दीदी म्हणायचा, पण त्याच्या डोळ्यातली ती अनोळखी चमक मला आता चांगलीच उमजली होती. तो शनिवारचा दिवस होता. सकाळपासून माझ्या पोटात फुलपाखरू उडत होतं. कबीरने सकाळीच मेसेज केला होता, आज रात्री माझ्या घरी ये, सगळं मी सांभाळतो, फक्त तू ये. मी दिवसभर तयारीत खास आंघोळ केली, नवीन हलका गुलाबी नाईट ड्रेस घातला. मला माहीत होतं की त्याला गुलाबी रंग आवडतो. केस मोकळे सोडले, हलका मेकअप केला आणि त्याचा आवडता परफ्यूम लावला. रात्री 10:30 वाजता मी त्याच्या दारावर टकटक केली. दार उघडताच मला प्रचंड धक्का बसला. त्याने त्याची खोली पूर्णपणे बदलून टाकली होती. मंद गुलाबी आणि सोनेरी प्रकाशाचे दिवे, कोपऱ्यात फुलांचा सुंदर गुच्छ, बेडवर नवीन गुलाबी चादर, हवेत हलका आल्हाददायक सुगंध दरवळत होता. कबीर स्वतःही खूप वेगळा दिसत होता. साधा टी शर्ट नव्हता, एक छान काळा टी शर्ट आणि ट्रॅक घातला होता. चष्मा काढलेला होता आणि केस थोडे ओले होते. तो मला आत ओढून घेत म्हणाला, तन्वी आज खूप खूप सुंदर दिसते आहेस. मी लाजून त्याच्या गळ्यात पडले. तू हे सगळं कधी केलंस? फक्त तुझ्यासाठी, तो हसत म्हणाला आणि दार बंद करून लॉक केलं. आम्ही दोघं सोफ्यावर बसलो. त्यांनी ग्लासमध्ये रेड वाईन ओतली. काही घाई नाही, सगळं हळूहळू. तो म्हणाला, आम्ही बोलत बोलत होतो, खूप सखोल गोष्टीवर बोलत होतो. कबीर तू मला पहिल्यांदा किती भोळा वाटला होतास, आता कळतंय किती समजूतदार आणि प्रगल्भ आहेस. मी त्याचा हात हातात घेत म्हणाले,
तो हसला. मी तुला बघितलं तेव्हापासून मला तू आवडली होतीस, पण तू एकटी स्वतंत्र राहतेस. मला नेहमी वाटायचं की माझ्यामुळे तुला काही त्रास होऊ नये, म्हणून मी शांत राहिलो. पण जेव्हा तू पहिल्यांदा माझ्या घरी आलीस त्या पावसाच्या रात्री, तेव्हा मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी त्याच्या डोळ्यात बघितलं. मला भीती वाटत ते कबीर, हे सगळं काय किती दिवस चालेल? लोक, समाज. त्याने मला स्वतःजवळ ओढून घेतलं. मीही त्याचा हात सोडणार नाही. तन्वी, आपण लग्न करूया, किंवा जसं तुला हवं तसं, पण तू माझी आहेस ना नक्की? त्याचे शब्द ऐकून माझे डोळे भरून आले. मी त्याची घट्ट मिठी मारली. हो, मी फक्त तुझीच आहे. त्यानंतर आमचं बोलणं हळूहळू थांबलं. त्याने मला उचलून बेडवर. यावेळी सगळं काही खूप वेगळं होतं. चौथ्यांदा आम्ही एकमेकांना पूर्ण ओळखून होतो. तो मला हळूवार चुंबने देत होता, कपाळावर, डोळ्यावर, गाळ्यावर. त्याचं प्रत्येक चुंबनात अथांग प्रेम होतं, ताकद होती आणि एका प्रकारचा आदर होता. तन्वी, तू माझं सर्वात सुंदर स्वप्न आहेस, तो कुजबुजला. मी त्याचा शर्ट काढला. त्याची मजबूत छाती आणि त्याचे हात. मी त्याचा स्पर्श करताना हलकीशी कापत होते. तो माझे कपडे हळूवार बाजूला करत होता. त्याचे हात माझ्या शरीरावर फिरत होते, जणू काही प्रत्येक भाग लक्षपूर्वक जाणून घेत होता. मी सुस्कारे सोडत होते. कबीर, यावेळी तो अजिबात घाई करत नव्हता. आम्ही खूप वेळ एकमेकांना स्पर्श करत चुंबन घेत बोलत होतो. त्याने मला पूर्णपणे मुक्त केले आणि मी स्वतःही मुक्त झाला. जेव्हा आम्ही एक झालो तेव्हा फक्त शरीराचं मिलन नव्हतं, मन, हृदय, आत्मा, सगळं काही एक झालं होतं. त्याची हालचाल मंद, गहरी आणि अत्यंत प्रेमळ होती. मी त्याला घट्ट धरून ठेवले होते. कबीर, मी तुझी आहे, पूर्ण तुझी आहे, मी वारंवार म्हणत होते. तो माझ्या कानात श्वास सोडत म्हणाला, आणि मी तुझा कायमचाच. त्या रात्री खूप लांब वाटत होती. आम्ही पुन्हा एकदा एकमेकात विलीन होत होतो, कधी हळूवार तर कधी तीव्रतेने, पण प्रत्येक वेळी प्रेम अधिक वाढत होतं. शेवटी आम्ही थकून एकमेकांच्या मिठीत पडलो. माझं डोकं त्याच्या छातीवर होतं आणि त्याचा हात माझ्या पाठीवर शांतपणे फिरत होता. रात्री 2च्या सुमारास तो माझे केस कुरवाळत म्हणाला, तन्वी, मी तुला लग्नासाठी विचारतो, तयार आहेस ना? मी त्याच्याकडे बघितलं. डोळ्यात आनंदाश्रू होते. मी तयार आहे, तुझ्यासोबत अख्खं आयुष्य जगायला तयार आहे. तो हसला आणि त्याने माझ्या कपाळावर अस्वस्थ चुंबन दिलं. उद्या सकाळी आपण सगळं प्लॅन करू, पण आता फक्त तू माझ्याजवळ राहा. त्या रात्री मी त्याच्या मिठीत अगदी शांत झोपले होते. जो शेजारी मला कधी काळी अतिशय भोळा वाटला होता, तो खरं तर माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा, निखळ आणि खोल प्रेम ठरला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एकत्र चहा घेतला. तो म्हणाला, आता दीदी नाही, फक्त तन्वी, आणि लवकरच माझी बायको. मी हसले आणि पुन्हा त्याच्या गळ्यात पडले. आमची कहाणी अशी पुढे सुरू राहिली. तो भोळा शेजारी आता माझा अधिकृत जीवनसाथी झाला होता. आयुष्यात पहिल्यांदा मला खरं प्रेम, खरी जवळीक आणि मनाची खरीखुरी ऊब मिळाली होती. कधी कधी वाटतं, चांगल्या गोष्टीसाठी थोडी वाट बघावी लागते, आणि कबीर सारख्या व्यक्तीसाठी मी कितीही वेळ वाट बघायला तयार होतो.